नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर शेळी पालन करत असाल तर आपल्याला हा स्प्रे जे आहे वीस स्प्रे म्हणून आहे. हा स्प्रे आपल्याकडे कंपल्सरी राहू द्या, कारण या स्प्रेमुळं आपल्याला आपल्या जनावरांची कासेची सुरक्षा करता येईल. मित्रांनो, कारण आपल्या बकऱ्या येल्याच्या नंतर काही बकऱ्या खाली बसल्यामुळं, लगीवर बसल्यामुळं त्याची कास बिमार पडण्याची शक्यता असते. त्याला आपण मराठीमध्ये दगडी म्हणतो, आणि दगडी ही सरासरी येऊ शकते मित्रांनो. म्हणून हा स्प्रे आपल्याकडं कंपल्सरी असायलाच पाहिजे. या स्प्रेमुळे कासाचं संरक्षण करता येते मित्रांनो. आता कधी आपल्याकडं काही अस्वच्छता होऊ शकते मित्रांनो. स्वच्छता करत असताना किती बी काळजी घेतली तरी बी त्याच्या लगीपासून हा आजार होतो मित्रांनो. म्हणून सरासरी आपण हा स्प्रे ठेवा. या स्प्रेनं काय करायचं, याचा वापर कसा करायचा मित्रांनो, की या स्प्रेनं त्या जनावराची, ज्या जनावराला दूध देणारं जनावर आहे त्या जनावराला हे स्प्रे त्या जनावराच्या काशीवर मारायचा. काशीवर मारल्याच्या नंतर जे बी सूज आहे किंवा त्याच्यामध्ये काही बॅक्टेरियल इन्फेक्शन, दूध घट आले किंवा खीळ बारीक यायली, अशा सिच्युएशनमध्ये हा स्प्रे वापरायचा मित्रांनो. आणि जास्त जर आजार असेल तर जवळच्या दवाखान्यावर जाऊन डॉक्टर साहेबाचा सल्ला घेऊन त्याला दाखवून द्यायचं मित्रांनो. कारण कास जर आपली बकरीची जर खराब झाली तर आपली बकरी काहीच कामाची नाही. कारण कास निरोगी राहिली तरच आपले पिल्ले चांगले होतील मित्रांनो. दूध चांगलं भेटेल आणि पिल्ले चांगले भेटतील. आणि जर कास जर बिमार पडली तर आपल्या पिल्ल्याला दूधच भेटत नाही. मुख्य व्यवसाय आपला तेच आहे की आपले पिल्ले चांगले झाले तरच त्याच्यातून इन्कम निघाल. आणि पिल्ले जर चांगले नाही राहिले तर आपल्याला इन्कम भेटणार नाही. पिल्ले चांगले ठेवण्यासाठी त्याला दूध, त्याच्या आईचं दूधच पौष्टिक आहे. इतर किती खुराक दिला तरी मित्रांनो त्याचा काही तेवढे पिल्ले बनत नाही. त्याच्या आईचं दूध जेवढं पौष्टिक आहे तेवढं दुसरं जगातलं कोणतंच आहार पौष्टिक नाही. म्हणून आपल्या जनावराच्या, आपल्या बकरीच्या काशीची काळजी घ्या. आणि हा वीस स्प्रे आपल्याकडं कंपल्सरी राहू द्या. 100-150 रुपयाला भेटते, कुठल्याही मेडिकलवर भेटते. आणि ते घ्या आणि वापरा मित्रांनो. आणि आपल्या जनावराला निरोगी ठेवा आणि चांगलं व्यवस्थित पालनपोषण करा मित्रांनो. आणि आपलं इन्कम वाढवा. चला, ठीक आहे, भेटू मित्रांनो.